बाळूमामांनी जमिनीवर फक्त एक गोल काठी फिरवली आणि चोर रात्रभर गोल गोल फिरत राहिले. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एका गडद काळ्या कुट्ट रात्री गावाबाहेर शांत शेतात बाळूमामा मुक्कामाला होते. त्यांच्यासोबत 1200 बकऱ्या, 70 मजबूत घोडे आणि सेवेकरी गाढ झोपेत. मध्यरात्र 5-6 चोर अलगद शेतात शिरले. त्यांचा प्लान पक्का. पहिले बकऱ्या, मग घोडे आणि लगेच पळायचं. ते धावत लागले, पण अचानक बाळूमामा शांतपणे उठले, डोळे मिटले आणि काठी जमिनीवर गोल फिरवली. इकडे चोर धावतच होते. 1 तास, 2 तास घामाने भिजलेले, दमछाक झालेली, आणि अचानक ते थांबले. डोळे वर केले आणि थरारले. ते पुन्हा त्याच जागी उभे होते जिथून सुरुवात केली होती. घाबरून ते बाळूमामांच्या पायाशी येऊन बसले. बाळूमामा डोळे उघडून म्हणाले, मी जरी झोपलो असलो तरी माझा 3रा डोळा कायम उघडाच असतो. त्या रात्रीनंतर त्या चोरांनी कधीच चोरी केली नाही. जर तुम्हीही बाळूमामांवर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये लिहा जय बाळूमामा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.